अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा येत आहे आपली 16 तारखेला. 16 तारखेला रात्री 8:41 पौर्णिमा ही प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला 4:46 दुपारी संपणार आहे. तर आपल्याला जी पौर्णिमेची पूजा असते ती केव्हा करायची, तर पौर्णिमेची पूजा ही आपल्याला 16 तारखेला रात्री करायची असते. कारण त्या दिवशी रात्री आपल्याला पूजा म्हणजे कोजागिरीची रात्र तीच धरली जाईल. ठीक आहे. तर त्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करावी किंवा कोणत्या देवतांची पूजा आपण करावी ते मी तुम्हाला सांगणार आहे. पूजा कशी मांडणी करावी ते देखील पुढे मी तुम्हाला दाखवते आणि त्या पद्धतीनेच तुम्ही करू शकतात. साधी आणि सोपी पूजा आहे. अगदी छोटीशी पूजा मांडणी करायची आहे आणि नक्कीच सगळ्यांनी ही पूजा करा. कारण आपलं वर्षामधून जे 5 व्रत असतात, एका वर्षाचे केंद्रातून सांगितलं जातं, त्यापैकी हे एक व्रत आहे. जो कोणी कोजागिरी पौर्णिमेला हे व्रत करत असतो त्या घरांमध्ये कशाचीही कमी पडत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी अवश्य सगळ्यांनी हे व्रत, मी व्रतच बोलेले याला, तर नक्कीच सगळ्यांनी करा असं सांगेल. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आहेत ते देखील पुढे मी तुम्हाला सांगते. पण पूजा मांडणी मात्र कशी करायची ते आधी दाखवते, नंतर आपण बोलू. चला आधी मांडणी बघून घेऊ आपण. आता आपण बघणार आहोत की पूजा मांडणी कशी करावी किंवा पूजा कशा प्रकारे आपण करायची आहे कोजागिरीच्या रात्री. तर जी मांडणी मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही मांडून ठेवा. थोडक्यात सांगते मी तुम्हाला आपल्याला काय काय लागणार आहे. जोड पानं नागवेलीची, इथे 2 इथे 2 आहेत हे. ठीक आहे. इथे आपल्याला खाली अक्षदा ठेवल्या आणि त्याच्यावरती सुपारी ठेवली. कुबेर भगवानाच्या स्वरूपात तरी चालेल, माझ्याकडे मूर्ती आहे म्हणून मी तांदूळ ठेवले तिथे. इथे महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवेल तांदूळांमध्ये. इथे कुबेर यंत्र असेल तर ठेवा, नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल. इथे श्री यंत्र ठेवलेले आहे, नसेल नाही ठेवलं तरी चालेल. तर इथे 2 सुपाऱ्या तुम्ही दोघींच्या स्वरूपात ठेवू शकतात. माझ्याकडे मूर्त्या आहेत म्हणून मी मूर्त्या इथे ठेवणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर तुम्हाला सांगते, या साईडला या दिशेला इथे चंद्र काढायचा आहे. तांदूळांनी चंद्र काढलेला आहे मी आता. तर तांदूळाने किंवा आपल्याकडे चंदन असेल तर चंदनाने आपल्याला भरीव काढायचा आहे चंद्र. कुठेही डाग वगैरे नको, अशा प्रकारे घट्ट घ्यायचं चंदन. थोडं जास्तीचं घासायचं. जर चंदनाने काढाल तर तरी चालेल किंवा मग तांदूळ घेतले आपण तरी देखील चालेल. आता इथे आपण कलश जो मांडलेला आहे तो बघू शकतात. कलशाच्या मध्ये आंब्याची पानं पाहिजे आपल्याला. कलशामध्ये आपल्याला आंब्याचा जो डगळा असतो तो घ्यायचा आहे. ते 3, 5 किंवा 7 असे विषम संख्येमध्ये पानं पाहिजे. खाली तांदळाची रास करायची, त्यावरती हळदी कुंकू टाका आणि कलश पाणी भरून ठेवायचा आणि वरती आंब्याची पानं ठेवायची आहेत. कलशाला 5 उभे कुंकवाने रेषा ओढायच्या आहेत, स्वस्तिक काढायचे आहे. या पद्धतीने आपल्याला या दिशेला कलश ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे डगळा ठेवायचा आहे. कलश म्हणजे इंद्रदेवाचं प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. इंद्रदेव आहेत. गजलक्ष्मी असतील ठेवा. घंटा, शंख तुमच्याकडे असेल तर ठेवू शकतात, नसेल तर नाही ठेवलं तरी देखील चालेल. या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. इथे आपल्या 4 देवतांची पूजा होईल. पाठ मांडू तेव्हा पाठाच्या खाली नक्कीच रांगोळी काढा, हळदी कुंकू टाका आणि अशा पद्धतीने मांडणी आपण 12 वाजेपर्यंत करून ठेवायची. दिवा हा तुपाचा, तेलाचा दोघी चालतील लावलेला. मात्र जेव्हा पूजा आपण करू तेव्हा तुपाचा निरंजन नक्कीच प्रज्वलित करा असं सांगेल, जर तेलाचा दिवा तुम्ही लावलास तर. दूध जे असतं आटवलेलं ते घ्या. पाणी आपल्याला लागेल नैवेद्यासाठी, हळदी कुंकू लागेल, अष्टगंध आपल्याला लागणार आहे. एवढं सामान आपल्याला पूजेसाठी लागेल. तर इथे 4 देवतांची आपल्याला पूजा करायची असते. चंद्र, इंद्रदेव, कुबेर भगवान आणि माता लक्ष्मी. कोजागिरीच्या रात्री हे 4ही देवता पृथ्वी तलावर फिरत असतात, म्हणून आपल्याला त्यांची पूजा करायची असते. त्या दिवशी सगळ्यांनी ही पूजा मांडणी 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे. त्यानंतर 12 ते 12:30 या कालावधीमध्ये आपल्याला पूजा करायची असते. दूध जे दाखवत आहे मी ते आटवलेलं दूध आपण वरती टेरिसवर न्यायचं किंवा घराच्या बाहेर चंद्राचे किरण जे पडतात ते त्याच्यामध्ये पडतील, प्रतिबिंब असू द्यात, किरण पडतील आणि ते दूध नंतर आपल्याला घरात आणायचं आहे.
आणि तुम्हाला अजून सांगेल, जे दूध असतं त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान नक्कीच लागणार आहे, म्हणून दुपारीच आपण तुळशीचं पान तोडून ठेवा, जेणेकरून रात्री आपली फजिती व्हायला नको नैवेद्यासाठी. तर आता पूजेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कुबेर देवांची पूजा करायची आहे. कुबेर मंत्र जो असेल तो म्हणत आपल्याला पूजा करायची. ओम कुबेराय नमः किंवा ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम शिम ह्रीम क्लीम शिम क्रीम श्री वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र आहे. नंतर आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र किंवा विष्णूच गायत्री मंत्र जो म्हणत त्यांची पूजा करायची आहे. ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचं विघ्ने विष्णू पत्नीचं धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर आपल्याला महालक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा मंत्र म्हणायचा आहे. ओम चंद्र देवताय नमः, नंतर ओम इंद्र देवताय नमः. अशा प्रकारे हळदी कुंकू आपल्याला पाण्यात व्हायचं आहे. फुलं असतील फुलं आपण पाहू शकतो. गजलक्ष्मी असतील तर गजलक्ष्मींना देखील हळदी कुंकू व्हायचं आहे. घंटा शंख सगळ्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून, फुलं असतील तर फुलं आपण ठेवायची आहेत सगळ्यांना. तर या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. सेवा काय करायची ते मी तुम्हाला पुढे सांगेल. आधी पूजा मांडणी दाखवते. जो शंख असतो त्यांना हळदी कुंकू वाहिलं तर चालतं, अक्षदा नाही वाहत तर मी अष्टगंध वाहिला आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरात जर वेणी असेल, गजरा असेल किंवा वेणी असेल तर ती नक्कीच वाहा असं सांगेल. जर असेल तर, नसेल तर तुम्ही फुल देखील वाहिलं तरी देखील चालेल. जे दूध आपण आटवलेलं असतं, जे चंद्रांच्या किरणांमध्ये दाखवायचं आणि नंतर आपण खाली आणावं आणि नंतर या प्रकारे पूजा करून आपल्याला त्या दुधाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. जर तुम्ही सार्वजनिक कोजागिरी पौर्णिमा करत असणार तर आपल्या घरात थोडंसं दूध आपण आटवायचं आणि तो नैवेद्य मात्र त्या दिवशी नक्कीच दाखवायचा आहे. पण हे दूध आपल्या घरातल्या व्यक्तीनेच घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे, प्रार्थना करायची कुबेर भगवानांना. तो मी पुढे तुम्हाला टाकते. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. हात जोडून हा मंत्र आपल्याला कुबेर भगवानांच्या समोर उभं राहून म्हणायचा आहे आणि कुबेर भगवानांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्यावर तुमची कृपा दृष्टी राहू द्यात. या प्रकारे आपल्या मनात जे असेल ते आपण म्हणू शकतो, हात जोडून बोलायचं आहे. त्यानंतर आपण आरती करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि नंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत. आता सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत ते नक्कीच मी पुढे तुम्हाला सांगते. आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आहेत, ही पूजा झाल्यानंतर आपण पूजेच्या समोर बसून हात जोडून बसायचं. नित्यसेवेचा ग्रंथ आपल्याला लागणार आहे. त्यामध्ये ज्या मंत्रस्तोत्र दिलेले असतात त्याच पूजा आपल्याला कराव्या लागतात आपल्या घरात. तर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राची 1 माळ जप. लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जप. कुबेर मंत्र दिलेला आहे तो 1 माळ जप. नित्यसेवेच्या ग्रंथातला कुबेर मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र अगदी सोपा म्हटला तरी देखील चालेल. हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल श्री सुक्त जे आहे ते 16 वेळा पठण करायचं आहे. 16 वेळाच पठण करायचं आहे. 16व्या वेळेस आपल्याला फलश्रुती म्हटली तरी देखील चालेल. 15 वेळा तुम्हाला बिना फलश्रुतीचं म्हणा आणि 16व्या वेळेस जेव्हा पठण म्हणणार आहेत तेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणू शकतात श्री सुक्ताची. आणि त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय हा वाचन करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या घरांमध्ये व्यंकटेश भगवान नारायणांची सेवा होत असते त्या घरांमध्ये कशाचीही कमी पडत नाही. कारण माता लक्ष्मी तिथे वास करत असतात. कारण स्वतः भगवान व्यंकटेश भगवानांची नारायणांची सेवा होते. तर व्यंकटेश स्तोत्र हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. ते जरी तुम्ही म्हटलं तरी देखील चालेल किंवा मराठीत आहे ते म्हटलं तरी देखील चालेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही म्हणू शकता. पण नक्कीच व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणायचंच आहे आपल्या घरात. ही सेवा आवर्जून तुम्हाला हात जोडून विनंती करते. तुमच्या घरात ही सेवा त्या दिवशी घडायलाच हवी. कोजागिरीची रात्रीला खूप महत्व दिलं जातं. रात्रीला जागरण करण्याला हेच महत्व असतं की देवदेवता जे असतात हे 4ही देवता फिरत असतात आणि त्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी
आपल्याला या सेवा करायच्या आहेत. 4 देवतांबरोबर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की लक्ष्मी माता जी आहे ती हितकारक असते, सगळ्यांना तिची दया असते. पण तिची मोठी बहीण जी असते अक्काबाई, तिचा देखील फेरा या दिवशी होत असतो. पौर्णिमेच्या दिवशी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी झोपलेला असतो, आळस करत असतो, सेवा करत नसेल आणि झोपलेल्या अवस्थेत जर असेल, त्यांच्यावरती अक्काबाई कोण असते तर अक्काबाईला आळस, झोप ह्या अतिप्रिय असतात. जिथे स्वच्छता राहत नाही अशा ठिकाणी अक्काबाईला खूप आवडतं आणि अक्काबाई तिथे वास करत असते. म्हणजेच काय, अलक्ष्मी वास करत असते. म्हणून तुम्हाला सांगते, अक्काबाईचा फेरा आला असं बोललं जातं ना, तर त्या दिवशी फेरा अक्काबाईचा देखील असतो. या 4 देवतांचा देखील असतो आणि अक्काबाईचा देखील असतो. तुमच्यावरती अक्काबाईचा फेरा नको असेल तर नक्कीच या सेवा करा. जर तुम्ही अशा अवस्थेत किंवा असं राहिलं तर कुठेतरी आपली अधोगती होत असते. अक्काबाईचा फेरा आला तर आणि अक्काबाई त्यांच्या घरात वास करत असतात. म्हणून हे घडू देऊ नका. सगळ्यांनी या सेवा करायच्या आहेत. या दिवशी रात्री जो कोणी जागत असतो त्यांना कृपा आशीर्वाद नक्कीच मिळत असतो. धनलाभ, लक्ष्मी प्राप्ती मिळत असते. तसेच देवांचा जो देव असतो इंद्रदेव, तो देखील विचारत असतो, जागरती रहो, जागरती रहो. म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे नाव पडले आणि म्हणून या पौर्णिमेला सगळ्यांनी जागरण करायचंय, सगळ्यांनी पूजा करायची असते. या प्रकारे आपल्याला सगळ्यांनी ही सेवा नक्कीच आपल्या घरात करा एवढं सांगेल. आणि सेवा केल्यानंतरच आपल्याला मेवा मिळत असतो. आपण जर सेवा केली नाही तर आपल्याला मेवा कुठून मिळेल? आणि आपल्या सेवेमध्ये देखील सातत्य हवं एवढं सांगेल. तुम्हाला चालत नसेल, मासिक धर्म असेल, जर तुमचे मिस्टर सेवा करत असतील, घरातील कुठलेही कोणताही व्यक्ती सेवा करू शकतो. तुम्हाला जर त्या दिवशी चालत नसेल, मासिक धर्म असेल तर मात्र सूतक किंवा विधी असेल तर त्यांना ही सेवा करायला चालणार नाही. पण मात्र जर दुसरे मासिक धर्म असेल तर दुसरे आपल्या घरातील कोणताही व्यक्ती या सेवा करू शकतात. त्यामुळे या सेवा नक्कीच सगळ्यांनी करा आणि कशा प्रकारे करायचं ते तुम्हाला सांगितलंच आहे. तर या पद्धतीने आपण सेवा करू शकतो. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका.